हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि ह्या चॅप्टरवरचे जे सॉल्व्ड एक्झाम्पल ते आपण कव्हर करणार आहोत. आता मागे जो रिड्यूस सिलेबस त्यामध्ये क्लिअर सांगितलं की प्रेशर हा टॉपिक त्यामधून काय केलाय, रिमूव्ह केलाय, स्किप केलाय. परंतु बोर्डाने क्लिअर सांगितलंय की त्या बुक मध्ये असणारे जेवढे काही सॉल्व एक्झाम्पल असतील, मग ते कुठल्याही टॉपिकवर असतील, तरी सुद्धा त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावायचा आहे. आता जसं हा 2.1 एक्झाम्पल हा जरी प्रेशर या फेनॉमेनाला रिलेट करत असेल आणि प्रेशर थेरी मध्ये कट झालाय, परंतु न्यूमरिकलचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावायचा आहे. ओके, तर हा एक्झाम्पल नंबर 2.1 काय दिलंय, 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी ρ1 अँड ρ2. म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला दिलंय 2 डिफरंट लिक्विड्स, दोन वेगवेगळे काय आहे लिक्विड्स. त्यातलं जे फर्स्ट लिक्विड, त्या फर्स्ट लिक्विडची डेन्सिटी किती आहे ρ1. जे सेकंड लिक्विड आहे त्याची डेन्सिटी किती आहे ρ2. एक्झर्ट द सेम प्रेशर. अजून एक कंडिशन दिली की दोघांचं जे प्रेशर ते कसं आहे सेम. म्हणजे फर्स्ट लिक्विडचं प्रेशर जर आपण P1 ने डिनोट केलं, सेकंड लिक्विडचं प्रेशर जर P2 ने डिनोट केलं, तर त्याने दिलंय P1 इज इक्वल टू P2. प्रेशर सेम आहे. ऍट अ पॉइंट व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ द हाईट. त्यांच्या हाईटचा काय विचारलेला, रेशिओ विचारला. मीन्स टू फाइंड, मी लिहितो बघा, टू फाइंड काय फाइंड आउट करायचं, त्यांच्या हाईटचा रेशो. फर्स्ट जे लिक्विड आहे त्याची हाईट आपण H1 ने डिनोट करू, सेकंड जे लिक्विड आहे त्याची हाईट काय H2 ने, आणि यांचा रेशो. मीन्स टू फाइंड H1 डिवायडेड बाय H2. अगदी सिंपल आहे. घेऊ आपण त्याचं सोल्युशन. सोल्युशन ऑलरेडी प्रेशरचा एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला होता. काय होता तो, P इज इक्वल टू H ρ G. हा जनरल फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला आपण दोन लिक्विड साठी यूज करू. फर्स्ट लिक्विड साठी तो होणार आहे P1 इज इक्वल टू H1 ρ1 G. याला रिप्रेझेंट केलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली जे सेकंड लिक्विड आहे त्यासाठी इक्वेशन होईल P2 इज इक्वल टू H2 ρ2 इंटू G. आता तिथे असणारी G ची व्हॅल्यू ही कशी ठेवलेली आपण, सेम ठेवलेली. असे जे दोन इक्वेशन आहे P1 आणि P2 यांचा आपल्याला काय डाटा दिलेला आहे, दोघं त्यांचे प्रेशर इक्वल आहे. बट P1 इज इक्वल टू P2. त्या व्हॅल्यू काय करू आता तिथे पुट करू आपण. त्या जर व्हॅल्यू पुट केल्या तर नेक्स्ट इक्वेशन असं होणार आहे H1 ρ1 G इज इक्वल टू H2 ρ2 G. दोन्ही साइडचा हा जो G आहे तो काय करू आपण कॅन्सल. बघा G गेट कॅन्सल. हा जो H2 इकडे काय होईल, डिवाइड होईल. देअरफॉर H1 अपॉन H2 इज इक्वल टू, इकडे काय आहे तो ρ2 डिवायडेड बाय ρ1. आणि याला काय करून देऊ आपण, बॉक्स करून देऊ. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये तेच विचारलं होतं, व्हॉट विल बी द रेशो. तर त्यांचा रेशो की त्याला ρ2 डिवायडेड बाय ρ1. किंवा जे मेन इक्वेशन त्यावरून आपण सांगू शकतो प्रेशर किंवा हाईट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. ओके, एक्झाम्पल 2.2. आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, अ स्विमर इज स्विमिंग इन अ स्विमिंग पूल ॲट 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. तो स्विमर स्विम करतोय स्विमिंग पूल मध्ये आणि त्या सरफेस पासून खाली डेप्थ मध्ये किती 6 मीटर. पण जरी ही डेप्थ असेल तर आपण कन्सिडर करताना ती काय कन्सिडर करणार आहोत, त्याची हाईट. म्हणजे पहिला डाटा दिला आपल्याला हाईट. नंतर कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबोव. आता अशा या स्विमरवर
किती प्रेशर एक्झर्ट होईल ते विचारलंय. नंतर डेन्सिटी ऑफ वॉटर इज, वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे आणि तो जो कॉन्स्टंट जी त्याच्या व्हॅल्यू दिले आहे. सुरुवातीला आपण त्यांचा डाटा मांडून घेऊ आपण काय काय दिलं आपल्याला. सो गिवन डाटा, गिवन डाटा नंबर 1 सांगितलं की जरी हा बिलो असेल तर ही डेप्थ न कन्सिडर करता ही काय कन्सिडर करायची, हाईट. सो h इज इक्वल टू 6 मीटर. नंबर 2 त्या वॉटरची डेन्सिटी दिलेली, डेन्सिटी, आणि ही डेन्सिटी आपण डिनोट करतो लेटर रो. किती आहे डेन्सिटी, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तुम्ही पाहिजे तर हे 10⁻⁴ मध्ये लिहू शकता, विच इज ऑल्सो इक्वल टू 10⁻³ kg पर मीटर क्यूब. आणि थर्ड जो फॅक्टर दिलाय तो दिलाय जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. किती आहे ते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यावरनं आपल्याला फाइंड करायचं आहे द प्रेशर, मीन्स व्हॅल्यू ऑफ P इज इक्वल टू. घेऊ की आपण त्याचं सोल्युशन. वी नो दॅट, आपल्याला प्रेशरचं एक एक्सप्रेशन माहिती आहे. वी नो दॅट काय एक्सप्रेशन होतं ते होतं P इज इक्वल टू H रो G. आता डायरेक्ट प्रेशर विचारलंय, त्या व्हॅल्यू काय करू, फक्त पुट करू. H किती दिलंय तो 6 मीटर. सो H इज इक्वल टू 6 इंटू रो डेन्सिटी किती आहे ती 1000 म्हणजे 10⁻³ इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. 9.8 आणि 6 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 58.8 इंटू 10⁻³ आता हा नंबर फक्त काय करू, थोडा ऍडजस्ट करू. सो P इज इक्वल टू, हा डेसिमल जर 2 प्लेस शिफ्ट केला तर ते होतं 0.588 इंटू 10⁻⁵. आता याचं युनिट काय आहे, याचं युनिट प्रेशर 2 युनिट आहे, एक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि दुसरा आहे ते पास्कल. इथे मी लिहितो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे जर बघितलं तर नियरली किती आहे तो 0.588. तर हा आपण जर लिहिला तर तो नियरली होऊन जातो 0.5. सिग्निफिकंट फिगर मध्ये हा तो 1 इंटू 10⁵. हे ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. तर याला काय करू आपण, बॉक्स करून घेऊ. बुक मधलं आन्सर याला मॅच होणार नाही, त्यामध्ये बुक मध्ये करेक्शन करावं लागणार आहे. ओके. एक्झाम्पल 2.3 काय दिलं एक्झाम्पल मध्ये, अ हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार ऑफ मास 1000 kg. ती जी कार आहे त्या कारचं काय दिलेलं आहे, मास. लगेच एका बाजूला डाटा लिहून घेऊ आपण. गिवन डाटा नंबर 1, ती जी कार, त्या कारचं मास मीन्स m इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम. पुढे आपण बघू काय ते. हॅविंग स्पीड ऑफ, त्याचा स्पीड दिलाय म्हणजे इनिशियल वेलोसिटी म्हणून आपण u इज इक्वल टू 50 किलोमीटर पर हवर. हे जे किलोमीटर पर हवर याचं जर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर त्याला मल्टिप्लाय करावं लागतो एक फॅक्टर 5/18. या फॅक्टरने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर हे कन्वर्ट होऊन जातं कशात, मीटर पर सेकंड मध्ये. पुढे हॅज सिलेंड्रिकल पिस्टन, त्याचा जो पिस्टन आहे त्या पिस्टनची काय दिलेली रेडियस. मग पिस्टनची पहिला पार्ट त्यातला ती रेडियस R1 ने डिनोट करू. किती आहे तो 0.5 सेंटीमीटर. याला मीटर मध्ये कन्वर्ट करू. 0.5 इंटू 10⁻² मीटर. हा झाला एक पार्ट. द
स्लेव्ह सिलेंडर हॅज, आता अदर एंडला असणारा जो सिलेंडर आहे त्याची परत रेडियस दिलेली, ही सेकंड रेडियस आहे. मग ही सेकंड रेडियस आता कशाने डिनोट करू, R2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. हे पण कन्वर्ट करून घेतलंय मीटर मध्ये. 2.5 इंटू 10⁻² मीटर. पुढचा पार्ट, इफ अ कॉन्स्टंट फोर्स ऑफ, पुढचा जो डाटा दिलाय त्यावर काय ऍड केला, तो फोर्स F इज इक्वल टू, किती फोर्स ऍड केला, तो 100 न्यूटन. 100 न्यूटनचा काय केला, फोर्स ऍड केला. आता हा जो फोर्स आहे या फोर्सला आपण डिनोट करू F1 ने. F1 इज इक्वल टू, स्टार्टिंगला ऍड केला तो, कुठे, ब्रेकवर ऍड केला. व्हॉट डिस्टन्स द कार विल, हे डिस्टन्स विचारलंय. म्हणजे जसं ब्रेक लावल्याबरोबर ती सडनली स्टॉप होते का काही डिस्टन्स कव्हर करते असं विचारले आपल्याला. ते जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ते डिनोट करू आपण S ने. आणि बिफोर कमिंग टू स्टॉप, फायनली ते काय झालेले, कार स्टॉप झालेली, म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी माहिती आहे. जशी इनिशियल वेलोसिटी U ने डिनोट केली, तर फायनल वेलोसिटी आपण हे डिनोट करू 0 V ने. 0 का, कारण ती कार काय होते, स्टॉप होते, म्हणून त्याची व्हॅल्यू काय घेतली आपण, 0 घेतली. आणि इथे फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स मीन्स S. थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय करावं लागेल आपल्याला, एक प्रिन्सिपल यूज करायचं. कोणतं प्रिन्सिपल, त्याला म्हटलं तर पास्कल प्रिन्सिपल. इथे घेतोय आपण त्याचं सोल्युशन. बाय पास्कल प्रिन्सिपल. पास्कलने सांगितलं प्रत्येक ठिकाणी तो जो प्रेशर आहे त्या प्रेशरची व्हॅल्यू कशी राहते, सेम राहते. सो P2 इज इक्वल टू P1, प्रेशर ऍट ऑल द पॉइंट रिमेन सेम. पण प्रेशर हा कसा डिफाइन करतो आपण, फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे इथला असेल F2 अपॉन A2 इज इक्वल टू F1 अपॉन A1. प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. आता F1 दिलाय आपल्याला, किती येतो, 100 न्यूटन. काय फाइंड आउट करू, त्यावरनं F2 हा फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर, इथे लिहितो मी, देअरफॉर F2 इज इक्वल टू, हा जो A2 इथं काय होऊन जाईल, मल्टिप्लाय. सो F1 इंटू A2 डिवाइडेड बाय A1 इज इक्वल टू F1, एक मिनिट, तो जो F1 आहे तो आपल्याला दिलेला आहे. किती आहे तो F1, तर F1 ची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण 1000. F1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 1000 इज इक्वल टू 1000 इंटू, आता तो सिलेंडर पण त्याचा जो सरफेस तो कसा आहे, सर्क्युलर आहे, म्हणून एरिया ऑफ सर्कल तो फॉर्म्युला यूज करू आपण. पाय R कोणता, R2 स्क्वेअर डिवायडेड बाय पाय, आणि इथला कोणता, R1 स्क्वेअर. दोन्ही साईडचा पाय काय केला आपण, कट केला, इज इक्वल टू 1000 इंटू R2 किती येतो, इथे वरती बघा डाटा, एक मिनिट. R2 ची व्हॅल्यू आहे 2.5 इंटू 10⁻², आणि R1 किती आहे, 0.5. इथे त्या व्हॅल्यू पुट करू, ती व्हॅल्यू पुट करतो इथे. 2.5 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय R1 किती आहे, तो R1 ची व्हॅल्यू आहे 0.5 इंटू 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता नीट ऑब्झर्व करा तुम्ही, 10⁻², 10⁻² दोन्ही साईडला येतो, एकमेकांना काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर F2 इज इक्वल टू, हा किती आहे, 1000 इंटू 2.5, 25 चा स्क्वेअर किती आहे, 2625, तर हा होणार आहे 6.25 डिवायडेड बाय 0.5, 5 चा स्क्वेअर किती आहे, 25,
तर हा होणार आहे 2.5. आता हे जर सॉल्व केलं तर ते आन्सर मिळतं तुमचं, इथे हा डॉट डॉट जर कट केला तर 25 आणि हा होतो 2.5. 2.5 इंटू 2.5 तर 2.5 ला 1000 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे तर 2500 न्यू. हा मिळाला फोर्स, पण आपल्याला फोर्स नाही फाइंड आउट करायचा. आता त्याचा जो सेकंड पार्ट आहे न्यूटनचा, जर आपण सेकंड लॉ यूज केला आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू m इंटू a. यावरनं काय करू आपण ऍक्सेलरेशन. देअरफॉर ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू F अपॉन m. मास कोणासाठी कारसाठी. आता इथला जो फोर्स आहे तो कोणता घ्यावा लागेल आपल्याला F2 इज इक्वल टू 2500 डिवाइडेड बाय मास किती दिले तिथं 1000. इथे 0 0 0 0 कट केले तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळते 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एवढा सगळा डाटा आपण काढून ठेवला. आपल्याला मेन काय फाइंड आउट करायचं आहे तर डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग ते जे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे ते कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण काय करू यूज करू. बघूया ते काय कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते. बाय कायनेमॅटिकल इक्वेशन्स. इक्वेशन होतं ते v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस s. सॉरी इथे प्लस नाही आहे, v स्क्वेअर u स्क्वेअर मायनस 2s आहे. u स्क्वेअर मायनस इथं आहे ते मायनस 2as आणि याची व्हॅल्यू किती आहे 0. आता ऍडजस्ट करू. हा मायनस या साईडला आला तर काय होणार आहे प्लस होणार. सो ट्वाइस as इज इक्वल टू इकडे काय राहणार ओनली u स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे s काढायचा. देअरफॉर s इज इक्वल टू u स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. आता व्हॅल्यू काय करून देऊ पुट करून देऊ आपण. u त्याची व्हॅल्यू किती होती u ची व्हॅल्यू इथे बघा आपण इथे u ची व्हॅल्यू होती 50 इंटू 5 बाय 18. ती इथे पुट करू आपण. u ची व्हॅल्यू होती 50 इंटू 5 बाय 18 आणि त्याचा काय घेतला हा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. 2 इंटू a किती आला 2.5. 2.5 इंटू 2 हा किती होतो 5. देअरफॉर s इज इक्वल टू आता हे लिहिताना 2 टाइम्स लिहितो 50 इंटू 5 बाय 18 इंटू 50 इंटू 5 बाय 18 त्याला डिवाइडेड बाय किती हा आला तो 5. 5 1 5 5 10. आता 10 इंटू 50 किती झाले तो 500. 500 इंटू 5 2500 इंटू 5 आणि त्याला डिवाइड बाय 18 केलं तर लास्टला ते जे आन्सर येतं ते मी डायरेक्टली लिहितो s इज इक्वल टू 38.58. 38.58. आता हे डिस्टन्स असल्यामुळे त्याला युनिट काय आहे मीटर. ह्या आन्सरला आपण काय करून टाकू बॉक्स करू. ओके हे त्याचं आन्सर.